बोलो खाटू नरेश की जय। हारे का सहारा। तर नमस्कार मित्रांनो, शुभ सकाळ। हा व्हिडिओ पाहून तुमच्या नक्कीच लक्षात आलं असेल की आपली खाटूश्यामला जाण्याची तयारी चालू आहे। खाटूश्याम म्हणजेच राजस्थानमध्ये आहे ते आणि जयपूरपासून एक 70 ते 80 किलोमीटर अंतरावरती आहे। तर एक 4 ते 5 दिवसाचा प्रवास होता, त्यामुळे सगळं साहित्य व्यवस्थित भरत होतं मी। चार्जर असतील, केबल, माईक्स असतील, इतर काही गोष्टी असतील, थोडेसे फुटाणे घेतले होते संगती। तर ही सगळी तयारी चालली होती बॅग भरायची माझी, कारण की एक 4 ते 5 दिवसाचा प्रवास होता, त्यामुळे सगळं साहित्य व्यवस्थित न्यायचं होतं मला। तर सर्व पॅकिंग बॅगचं झाल्यानंतर रेल्वेचं टायमिंग होत आलं होतं। तर बॅग घेतली आणि बायकोला बाय बाय केलं आणि मित्र खाली आला होता शुभम म्हणून माझा। तर शुभम मला निरेच्या रेल्वे स्टेशनवरती सोडण्यासाठी आला आणि सर्व प्रवास हा रेल्वेने होणार होता आपला। तर निरेच्या रेल्वे स्टेशनवरती पोहोचल्यानंतर थोडंसं वेटिंग करावं लागलं, गाडी थोडीशी लेट येणार होती आणि गाडी आली बघा, आली पण आली ती दुसऱ्या ट्रॅकवरती आली। दुसऱ्या ट्रॅकवरती आल्यामुळे काय झालं, उतरून उतरून तिकडे जावं लागलं। त्या बाजूला काही प्लॅटफॉर्म नाही आहे निरेच्या रेल्वे स्टेशनवरती। गाडीत थांबली, गाडीत थांबल्यानंतर गाडीत बसलो आणि पुढील प्रवास पुण्याच्या दिशेने चालू झाला। कारण की पुणे स्टेशनवरून आपल्याला दुसरी ट्रेन पकडायची होती 5:30 वाजता, जयपूर एक्सप्रेस, जी पुणे ते जयपूर एक्सप्रेस आहे, सुपरफास्ट गाडी आहे एकदम। ती गाडी एकदम राईट टाईमला निघते, त्याच्यामुळे पुण्यात टायमिंगला पोचणं खूप गरजेचं होतं। पण एक अर्धा तास आधी मी पुण्याच्या रेल्वे स्टेशनवरती पोचलो। पण इथून अजून एक माझा मित्र, म्हणजे मित्र म्हणण्यापेक्षा माझ्या साडूंचा मुलगा आहे तो दीप, प्रदीप नाव आहे त्याचं, तर तो येणार होता। तर त्याला अजून वेळ होता यायला, एक अर्धा तास मी आधी पोचलो होतो। तर हा दीप राहतो वाघोलीमध्ये। हा दीप बसने येत होता पुणे स्टेशनच्या दिशेने, पण अजून ट्रॅफिकमध्ये अडकल्यामुळे त्याला खूप वेळ लागत होता यायला। कारण की मला बी टेन्शन खूप वाढलं, कारण की जयपूर एक्सप्रेस ट्रॅकवरती यायचं टायमिंग झालं तरी याचा अजून तपास नव्हता। दीपला वेळ लागत चालला होता आणि जसा ज्या वेळेस फोन केला त्याला, त्यावेळेस तो म्हणायचा पुढच्या सिग्नलला आहे, ट्रॅफिकमध्ये अडकलो आहे, थांबलो आहे। माझं टेन्शन इथं वाढत चाललं होतं आणि खरं टेन्शन तर तेव्हा वाढलं ज्यावेळेस जयपूर एक्सप्रेस ही ट्रॅकवरती आली, प्लॅटफॉर्मवरती आली। आता काय खरं नाही म्हटलं, जर दीप 10 मिनिटात इथे नाही पोचला तर आपलं राजस्थानला जायचं, खाटूश्यामला जायचं जी ट्रिप आहे आपली, ही कॅन्सल करावी लागणार, ह्या आशेने मी नाराज झालो होतो। ट्रेन समोर उभी आहे पण त्यात बसू वाटत नव्हतं, का तर दीप जोपर्यंत स्टेशनवरती येत नाही तोपर्यंत मी गाडीत बसू शकत नव्हतो। जर दीप अजून 5 मिनिटं उशीर झाला तर ही ट्रिप कॅन्सलच समजावी लागणार आहे मला, असं वाटत होतं मला। त्याच्यामुळे मी गाडीत बसत नव्हतो। आला दीप तर गाडीत बसायचं, जर नाही आला तर जायचं, कॅन्सल करायचं, एवढंच डोक्यात होतं। आणि पुन्हा एकदा दीपला शेवटचा फोन लावला, जर त्यात आला तर आला, नाही आला गाडी हल्ली तर मग ट्रिप कॅन्सल असं समजायचंय। तर त्याला फोन केला तर तो म्हणला मी बस स्टँडवरती आलोय, उतरलोय, मी पळत पळत येतो। त्यावेळेस त्याला सांगितलं की जेवढा फास्ट पळत येता येईल तेवढा फास्ट पळत ये, गाडी 2 मिनिटात निघणार आहे। मेन गेट मधूनच ये बरं का आतमध्ये, काय गाडीत नाही बसलो मी अजून, डब्या शेजारीच आहे मी। ऐक की मेन गेट मधून आतमध्ये येतो, समोरच आहे, मेन गेटच्या समोरच आहे, येस डबा आलाय। नाही ना, तो आतमध्ये मेन गेट मध्ये की आतमध्ये तू आता कुठे आहे, तू सांग मला, आता कुठे आहे तू? स्लीपर भाई, तू आतमध्ये गेलाय तिकडे खाली, बरं कुठल्या गेटने आलाय तू? तिकडच्या गेटने आलाय का? एक काम कर, मागे मागे सरळ मागे चाललं तिकडे। तर दीप कस तरी आला होता बरं का, दुसऱ्या गेटने का होईना पण आला बरं का, गेट पशी पळत पळत। गेटमधून आता आल्यानंतर गाडी पशी आलेला होता दीप, फक्त आता त्या गाडीपासून मी जिथं उभा आहे यशवंत डबा, त्या डब्यापाशी येणं त्याला गरजेचं होतं। तर तो पळत 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 तो येत होता मला शोध। आणि ह्यानंतर मला थोडासा जीव आला की बाबा आता ट्रिप काही कॅन्सल होत नाही आपली। तेव्हा माझ्या बी चेहऱ्यावर थोडासा आनंद आला आणि दीपही तिकडून धावतच येत होता माझ्याकडे। कुठल्या डब्यापाशी आला आता? सावकाश ये। हा आला का टाइम बरोबर?
गेली असते का 2 मिनिटासाठी गाडी. चला की S1च आहे हा. मेन गेट तिकडे आहो. नाही 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 ते आहे जुनं गेट आहे ते. आता जनरल नाही आगे. ये स्लीपर आहे जनरल आगे. चला चल 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 पुढे बघ आपले. मी तर म्हणलं तुला आता 5 मिनिटं जरी उशीर झाला तरी आपल्या. आणि आमचा खाटूश्यामचा प्रवास चालू झाला. आमच्या बरोबरच आमच्याच डब्यामध्ये शेजारी पुण्यातलीच एक फॅमिली होती, ती सुद्धा खाटूश्यामला निघाली होती. बोलो खाटू नरेश की हारे का सहारा. तर पुढील प्रवास चालू झाला आमचा आणि रात्री नंतर गुजरातमध्ये प्रवेश केला. आणि गुजरातमध्ये प्रवेश केल्यानंतर बघा हे सुरत म्हणून एक गुजरातमधलं रेल्वे स्टेशन आहे, त्या रेल्वे स्टेशनवरती पोचलो. आणि या स्टेशनवरून गाडी निघाल्यानंतर आम्ही जेवण केलं आणि जेवण करून झोपलो. आणि झोपल्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी उठलो. तर दुसऱ्या दिवशी सकाळी आम्ही हा मध्य प्रदेशमधील नजारा आहे बघा. मध्य प्रदेशमध्ये एंट्री झाल्यानंतर पुढे एक रतलाम म्हणून रेल्वे स्टेशन येतं बघा. हे आहे रतलाम रेल्वे स्टेशन. सकाळी जरा डब्यात पाण्याचा प्रॉब्लेम होता, जरा पाणी नव्हतं बाथरूमला. तर कंप्लेंट केल्यानंतर लोक आली होती. लोक आल्यानंतर बघा हे खाली त्यांनी वॉल वगैरे चेक केले. त्यांनी जो प्रॉब्लेम होता तो क्लिअर केला. प्रॉब्लेम क्लिअर केल्यानंतर हे बघा पाणी असं चालू झालं बघा. पण मला प्रश्न एक पडला, मला कसं वाटायचं ह्या ट्रेनमध्ये जे बाथरूम आहे वरती, त्या बाथरूममध्ये टाकी असेल त्यातून पाणी असेल. पण असं नसतंय मित्रांनो. ह्या डब्याच्या खाली ह्या ज्या टाक्या आहेत ह्यात ते पाणी भरलेलं असतं. आणि हे जे दिसतंय ह्या मोटर आहेत, ह्या मोटर त्या डब्याच्या वरच्या टँकमध्ये पाणी सोडत असतात. आणि या टँकमधून आहेत ना ह्या मोटर प्रेशरने पाणी इकडे जे पाठीमागे बाथरूम असतात बघा डब्यांच्या दोन्ही बाजूला, तर त्या वरच्या टँकमध्ये पाणी सोडत असतात बघा. कंटिन्यू हे चालू असतात. त्या मोटर पाठी बंद पडले होते त्याच्यामुळे पाणी येत नव्हतं बाथरूमकडे. तर ठीक आहे. तर पुढील प्रवास चालू झाला आमचा राजस्थानच्या दिशेने. तर राजस्थानमध्ये गेलेलं कसं ओळखायचं मित्रांनो तो का. तर राजस्थानमध्ये आमची एंट्री होणारच होती थोड्या वेळात. तर राजस्थानमध्ये गेल्यानंतर पोचलो. हळूहळू बघा आम्हाला टेम्परेचर जाणवायला लागलं बघा. उकडायला लागलं, घाम सुटायला लागला. कारण की राजस्थान हे टेम्परेचरसाठीच जास्त ओळखलं जातं. खूप टेम्परेचर आहे राजस्थानमध्ये. घामाघूम झालो पर आम्ही. वरती फॅन चालू होते, सगळं चालू होतं, पण घाम काय थांबत नव्हता. खूप घाण येत होता आणि खूपच टेम्परेचर वाढत होतं. त्यानंतर आम्ही पुढील रेल्वे स्टेशन जे सवाई माधोपूर म्हणून आहे, तिथून जयपूर एक थोड्याच अंतरावरती आहे. तर त्या सवाई माधोपूरमध्ये आम्ही पोचलो. पोचल्यानंतर त्या स्टेशनवरती काहीतरी नाश्त्याला घेऊ म्हटलं. त्या स्टेशनवरती गेल्यानंतर बघा इथली एक प्रसिद्ध असतात बघा, एक भजी असतात. ती भजी आणि कचोरी असते बघा. ही बघा भजी आणि कचोरी. मग हे नाश्त्याला घेतलं आम्ही बघा इथून आणि गाडीत बसून नाश्ता करू म्हणलं. कारण की ट्रेन फक्त एक 3 ते 5 मिनटं थांबते इथे. त्यानंतर बघा आम्ही पोचलो जयपूर जंक्शनवरती. जयपूर जंक्शनवरती पोचल्यानंतर इथून बस स्टँड एक 2 किलोमीटरच्या अंतरावरती होतं. त्यानंतर म्हणलं आता एक रिक्षा करून आपण बस स्टँडवरती जाऊ. कारण की आपल्याला पुढे खाटूश्याम एक 70 ते 80 किलोमीटर आहे. 70-80 किलोमीटर जायचं आहे. तर पुढील प्रवास हा बसने होता सगळा. तर तिथून रेल्वे स्टेशनवरनी आम्ही पुढे निघालो आणि रिक्षा पकडली. तर मित्रांनो रिक्षातून पुढे जात असताना एक सिंध कॅम्प म्हणून एक जागा आहे बघा. सिंध कॅम्प म्हणतात त्याला. तर तिथं बस स्टँड आहे मोठं जयपूरचं. अजून 1-2 ठिकाणी आहेत बस स्टँड, पण हे जरा मोठं बस स्टँड आहे. हे जयपूरच्या स्टेशनपासून अगदी 2 किलोमीटरच्या अंतरावरती आहे. ह्या बस स्टँडच्या शेजारी पोचलो. बाहेरचे एक प्रायव्हेट बससुद्धा असतात, तर तुम्हाला प्रायव्हेटनी जाऊ शकता किंवा राज्य सरकारचं सुद्धा बस स्टँड आहे. तर आम्ही प्रायव्हेट बस लागलेली होती. लोकही बसायची गर्दी झाली होती बसण्यासाठी खूप. तर आम्ही त्या बसमध्ये बसलो आणि पुढचा प्रवास खाटूश्यामचा चालू झाला. खाटूश्याममध्ये पोहोचल्यानंतर हे बघा हे उतरलं की ह्या असल्या इलेक्ट्रिक रिक्षा असतात बघा. ह्या इलेक्ट्रिक रिक्षा आल्यात. हे लोक तयारीतच होते. माणसं उतरली की डायरेक्ट बसून मंदिरापर्यंत यायचं. एक रिक्षा पकडली आणि आम्ही आपलं मंदिराकडच्या दिशेने रवाना झालो. आणि मंदिरापाशी पोचल्यानंतर एक जवळच एक हॉटेल आहे बघा गायत्री विला म्हणून. तर आम्ही इथं रूम घेतली नाही. दर्शन थोड्या वेळात होते. मग आम्ही इथं काय केलं, फ्रेश झालो, आंघोळ वगैरे केली, कपडे चेंज केले
आणि आम्ही मंदिराला दर्शन घ्यायच्या दिशेने निघालो. एकदम फ्रेश वाटत होतं. परिसर खूप छान आहे मंदिराच्या शेजारचा. इतका छान परिसर आहे की खूप एकदम प्रसन्न वातावरण होतं. खूप छान वाटत होतं. याच्यानंतर मग आम्ही लाईनला लागण्यासाठी लाईनच्या दिशेने गेलो आतमध्ये. तर लाईनला लागलो. लाईनला लागल्यानंतर तर बघा हा नाम ओढला, गालावरती एक टिक्के लावले. गालावरती नक्की लिहिले काय ते बघत होतो. तर दीपने सांगितलं राधे राधे लिहिले म्हणून. एक थोड्या वेळ सहारे की हरे के सहारे की शीश के दानी की शीश के दानी की जय जय खाटू नरेश की हरे के सहारे की हरे के सहारे की. तर मित्रांनो हा आहे मंदिराच्या समोरचा भाग. आणि हे बघा हे समोर हे मंदिर आहे बघा. हा मंदिर आहे. मंदिराच्या समोर देवाचं चित्र करून देत नाहीत. मोबाईल लगेच बाजूला घ्यायला लावतात. तर दर्शन वगैरे इतकं छान झालंय मित्रांनो आणि इतकं प्रसन्न वाटतंय. हा मंदिराचा भाग आहे बघा. खूप लोक श्रद्धेने येत असतात इथं. जय श्री श्याम लिहिलेलं असतं इथं. आणि मंदिरात दर्शन घेतल्यानंतर इतकं समाधान वाटलं ना देवाचं. इतका लांबचा प्रवास केलाय. खूप खूप आनंद वाटला मंदिरात दर्शन झाल्यानंतर. मंदिराच्या बाहेर आल्यानंतर बघा हे मार्केट आहे तिथलं. त्या मार्केटमध्ये फोटो प्रसाद वगैरे खूप खूप विकायला असतं काय काय. खूप छान छान फोटो आहेत तिथे. तर एखाद्या ब्लॉगमध्ये दुसऱ्या ब्लॉगमध्ये मी ह्याची काय कहाणी आहे ती तुम्हाला सांगेलच. पण तत्पुरता आता हे जो प्रवास आहे ह्याचं चित्रीकरण फक्त दाखवायचा प्रयत्न करत आहे मी तुम्हाला. पुढे गेल्यानंतर हे दोन मुले आहेत बघा. पैशाची मागणी करतोय. थोडेसे काहीतरी घेऊन द्या आम्हाला, काय हे करा. खूप त्रास दिला ह्या मुलांनी मला. थोडे थोडे पैसे दिले त्यांना मी आणि नंतर गेले ते निघून. आणि हे जे आहेत ना हे मिठाईचे भांडार आहेत बघा. मिष्टान भांडार म्हणतात त्याला. ते पेढे वगैरे खूप छान मिळतात. त्यानंतर आम्ही एका हॉटेलमध्ये गेलो. हॉटेलमध्ये म्हणजे जेवण करू. तर ही राजस्थानी थाळी आहे बघा. तर थाळी घेतले दोघांनीही. जेवण केलं. मस्त जेवण एकदम रुचकर आणि एकदम चविष्ट जेवण असतं बघा हे. खूप छान वाटलं जेवण केल्यानंतर. जेवण वगैरे एकदम मस्तपैकी केलं. इकडच्या जेवणाची टेस्टच वेगळी असते राजस्थानच्या. आणि जेवण झाल्यानंतर आम्ही रिटर्न जयपूरला निघालो. आणि जयपूरमध्ये आल्यानंतर एक दिवस जयपूरमध्ये मुक्काम केला. आणि जे जयपूरमधली जी प्रेक्षणीय स्थळं आहेत खूप छान पॅलेस आहेत, राजवाडे आहेत. खूप खूप छान आहेत स्थळं. तर ही स्थळं एक दिवस आम्ही दिवसभर फिरलो सगळं. हा जलमहल आहे. हा आमेरगड आहे. हा आतला भाग आहे आमेरगडमधला. खूप छान आहे. आणि एवढं केल्यानंतर मग आम्ही जयपूर फिरून झाल्यानंतर रिटर्न परतीच्या प्रवासाला निघालो. आणि पुन्हा आम्ही घरी आलो. हा प्रवास कसा वाटला मित्रांनो, जर आवडला असेल तर मी काय सांगायचा प्रयत्न करत आहे. मला अजून एवढे ब्लॉग व्यवस्थित बनवा येत नाहीत. पण प्रयत्न करत आहे दाखवायचं. नवीन नवीन काय दाखवा येईल ते. इतर कामाचे ब्लॉग असतातच माझे. पण हा खाटूश्यामला गेलेला हा पहिलाच ब्लॉग आहे माझा. बाहेर कुठेतरी फिरायला गेलो आहे तो. धन्यवाद. रजा घेतो मित्रांनो एवढ्या ब्लॉगमधून.